नमस्कार, मी अभिनेता शुभम चकणे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे जयराम माळी फिल्म प्रोडक्शन म्हणजे सरांचा प्रत्येक वेळी एक नवीन विषय आणि ह्याही वेळी सरांनी रानदेव अर्थात आपल्या जंगल संपत्ती आणि झाडे याबद्दल मांडण्याचा सरांनी अतिशय उत्तम प्रयत्न केलेला आहे। आणि ह्या दरम्यान आम्हाला जो काही अनुभव आला मी तुम्हाला तो थोडक्यात सांगतोय की ह्या दरम्यान बघा, आम्हाला ह्या जंगलामध्ये खूप कमी संसाधनं होते, जसं का शूटिंगसाठी वेगवेगळ्या गोष्टी लागतात। पाऊस चालू होता, त्या पावसामध्ये कॅमेरामॅन, त्यानंतर डायरेक्टर आणि इतर काही गोष्टी होत्या त्या फार भिजण्याची शक्यता होती। आणि हे सगळं असताना ॲक्टिंग करायची, डिरेक्शन करायचं, कॅमेरा, हे सगळं खूप अवघड होतं। आणि अशाही परिस्थितीमध्ये शूटिंग केलेली आणि ती तुम्हाला नक्कीच शॉर्ट फिल्म आल्यानंतर त्यामध्ये दिसेलच काय मेहनत घेतली, कशी घेतली आणि काय सब्जेक्ट आहे तो। त्यानंतर मित्रांनो, ह्या जंगलामध्ये आम्ही ज्या वेळेला शूट करत होतो तेव्हा रात्र होती आणि ह्या रात्रीच्या वेळेला या जंगलामध्ये खूप वन्य प्राणी, अक्षरशः इथं आजूबाजूला जे लोक राहतात त्यांनी आम्हाला हे गोष्ट सांगितली की इथं रात्री वाघ फिरतात, थोडंसं जपून। आणि खरोखर तिथं रात्री कोल्ह्यांचे वगैरे आवाज येतच होते आणि ऐकूनच होतो आम्ही। तर आम्ही तसं आमच्या मनात दोन भीती होती, एक तर ह्या पावसामुळे शूटिंग होईल की नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर खरोखर एखाद्या प्राण्याने जर चुकून हल्ला केला तर मग काय करायचं। तर ही भीती होती, पण देवाच्या कृपेने म्हणा किंवा काहीतरी हे म्हणा, त्यामुळे ही शूटिंग अतिशय रात्रीच्या वेळी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे आणि तुम्ही ती नक्की बघा। आल्यावरती आम्ही तुम्हाला त्याची लिंक देऊच। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव रोहित पगारे। तर रानदेव ही शॉर्ट फिल्म, हा लघुपट जयराम माळी सर निर्मित, तर हा लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे। तर त्याच्यामध्ये माझं कॅरेक्टर असं आहे की मी एक निगेटिव्ह कॅरेक्टर आहे माझं, समा म्हणून, तर ते मी प्ले करतो आहे। आणि ते करताना मला खूप वेगवेगळे अनुभव आले। सुरुवातीला मी ज्या स्थानिक जागेवरती गेलो तर तिथे मला खूप म्हणजे खूप अनकम्फर्टेबल फील होत होतं। बट जयराम सरांनी एवढं त्या गोष्टी हे केल्या माझ्यासाठी, खूप सोप्या केल्या की त्या खूप मला अवगत झाल्या। आणि तिथले जे क्लायमेट होतं, तिथले वातावरण जे होतं, बाकीचे आर्टिस्ट असतील किंवा सपोर्टिंग टीम असेल, मेकअप टीम असेल, सेट डिझाईन, सगळेच म्हणजे एवढं चांगलं क्लायमेट होतं की सगळ्यांनी एवढं जुळवून घेतलं। तर शूट करताना कोणतीही मला अडचण आली नाही किंवा अभिनय करताना मला अडचण आली नाही। सुरुवातीला मी थोडा हे होत होतो, पण ते खूप चांगल्या गोष्टी झाल्या। आणि माझा पहिला एक्सपिरियन्स होता नाईट शूट करताना, ही मी पहिल्यांदा केलं होतं। त्याच्यामध्ये थोडी अडचण येत होती कारण की नाईट शूट कधी केलेलं नव्हतं आणि त्यावेळेस फॉरेस्ट याच्यामध्ये शूट होत होतं आणि रात्रीची वेळ 8-9 वाजता। तर तिथे असं स्थानिक लोकांचं म्हणणं होतं की तिथे बिबट्या येतात, वाघ येतात वगैरे, आणि सगळं तर भीतीचं वातावरण झालंच होतं। पण तिथे एवढ्या सोप्या रीतीने हे झालं, बाकीच्या गोष्टी सेट डिझाईन असतील वगैरे एवढ्या छान पद्धतीने झाल्या आणि ते टीमने एवढं आम्हाला हे केलं, तर खूप चांगला अनुभव होता त्या गोष्टींचा।